ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। केडीएमसी हद्दीतील अमृत योजनेवरून मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेना शिंदे गटासह शिवसेना ठाकरे गटाला लक्ष्य केलंय। शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी अमृत योजनेचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण होईल असं सांगितलं, तर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी लोकांची दिशाभूल करू नका, तांत्रिक टेंडर अजून बाकी आहेत, हे पूर्ण होण्यासाठी काम 6 महिने लागतील असा टोला आमदार मोरे यांना लगावला होता। याबाबत बोलताना मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे या दोघांना नाव न घेता लक्ष्य केलंय। राजू पाटील म्हणाले की अमृत योजना माझ्या वेळेला सुरू झाली आणि ज्यांनी हफ्ते खाऊन 3-3 कोटींचे गाड्या घेतल्या ते आता हेडलाईन देत आहेत। हे सर्व एका थाळीचे चट्टेपट्टे, सर्वांना माहिती कुठे काम थांबलेलं आहे। आता अमृत योजना ही 2016 साली आली, मी आमदार झाल्यावरती चालू केली। अनेक अडचणी आहेत, परंतु काल मी काही लोकांच्या बाईट बघितल्या, ज्यांनी हप्ते खाऊन 3-3 कोटीच्या गाड्या घेतल्या, ते आज बोलतात की ही डेडलाईन आहे, ती डेडलाईन आहे। हे एकाच थाळीचे चट्टेबट्टे आहेत, त्यांना सगळ्यांना माहिती कुठे काम अडलेलं आहे, कुठे काम अडलं नाही आहे। कसं तरी ती अमृत योजना चालू व्हावी। पाणी येण्यासाठी तुम्हाला पंप वगैरे इन्स्टॉल केले नसतील तर आपला लाईव्ह कोटा आहे 140 MLD, जो मी ओरडून सांगतो इतकी वर्ष की जो आमचा हक्काचा कोटा नवी मुंबईला दिला तो परत घ्या। त्याच्यासाठी पंपिंग वगैरे करण्यापेक्षा तो कोटा आपल्याला थोडा वर्ग झाला तरी दिलासा मिळेल, परंतु ती इच्छाशक्ती आणि माहिती पाहिजे ना। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।